नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी माझ्या नवीन अक्करबोट्या या कादंबरीचं क्रमशः कथन करत असतो. आपण आतापर्यंत 36 भाग पाहिलेले आहेत. आज 37वा भाग आपल्याला पाहायचा आहे. आता ही कादंबरी अगदी शेवटाकडे येत आहे. कदाचित आणखी 4-5 भाग होतील आणि ही कादंबरी संपेल असं मला वाटते. पाहूया काय होते ते. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की शांताबाई ह्यांच्या निर्णयाप्रमाणे अध्यक्ष कधीही पुन्हा शाळेत आले नाहीत आणि शांताबाईच सगळा कारभार पाहू लागल्या. त्यांनी बऱ्याच गोष्टी शाळेमध्ये आणल्या किंवा शाळेची सुधारणा केली. आणि एक दिवस मात्र रत्ना आणि अध्यक्ष वाशिमला भेटले आणि अध्यक्षांनी तिला धमकी दिली होती की तुम्ही जे माझ्या बाबतीत 2 गोष्टी चुकवल्या त्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या गोष्टीचा धाक रत्नाला वाटत होता. पण आता दिवस पालटले होते. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नव्हते. परिणाम अध्यक्षावरही त्याचा झाला होता. त्याला आता शाळेत किंमत नाही राहिली या गोष्टीचा त्याला जास्त खेद वाटत असावा कदाचित. आणि म्हणून मग त्याचं दारू पिणं वाढलं असं बकारामकडून कळलं. कारण 1-2दा अध्यक्ष रस्त्यावर पडलेले सुद्धा बकारामनं पाहिले होते आणि ही गोष्ट शाळेत बकारामनं सांगितली होती. इकडे शांताबाई दररोज शाळेला भेट देत आणि काय काय करता येईल, कोणकोणत्या सुधारणा करता येतील या सगळ्याची शहानिशा हेडमास्तरांसोबत करत असत. काय काय केलं नाही त्यांनी या साधारणतः ह्या गोष्टीला आता 4 वर्ष होऊन गेली होती. 4-4.5 वर्ष होऊन गेली होती. या 4-4.5 वर्षामध्ये त्यांनी अनेक गोष्टी केल्यात. वेगवेगळ्या योजना शाळेमध्ये त्यांनी हिरिरीने राबविल्या. शाळेच्या भिंतींना म्हणजे सगळ्या वर्गात आतून बाहेरून प्लास्टर केलं, रंग दिला. सरकारी पातळीवरच्या बहुतेक सगळ्या योजना शाळेमध्ये आणल्या. कोणालाही कसलाही त्रास होणार नाही याची त्या जास्त काळजी घेत असत. इतकंच नाही तर त्यांनी सगळ्या मुलांच्यासाठी सरकारी मदतीनं मिळणारी जी एस-टी आहे ती एस-टीसुद्धा सुरू केली होती. आणि अनेक मुलींच्यासाठी त्यांनी काही सायकलीसुद्धा सरकारकडून उपलब्ध करून घेतल्या होत्या. अशा अनेक गोष्टी. आता सगळ्या सांगता येणार नाहीत आपल्याला इथं. पण ज्या काही शासकीय पातळीवर योजना येत असतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनीसाठी, शाळेसाठी त्यांनी राबवल्या होत्या. आणि काय झालं की या सगळ्या काळात शांताबाई इतक्या स्वतःला झोकून काम करून देऊ लागल्या की हळूहळू त्यांना मग थकवा येऊ लागला, त्यांना ताप येऊ लागला, त्यांना अधूनमधून दवाखान्यात जावं लागू लागलं. आणि हा ताप तर मग इतका वाढला की त्यांचं शाळेत येणं बंद झालं. आणि एक दिवस शाळेमध्ये अशीही बातमी आली की शांताबाईंच्या छातीत डाव्या बाजूला कॅन्सर झाला. ती धक्कादायक गोष्ट होती. ती गोष्ट ऐकून सगळेच हादरले. पण रत्ना मात्र हमसून रडायला लागली. मुख्याध्यापक तिला समजावून सांगू लागले की त्या बऱ्या होतील. छातीचा कॅन्सर म्हणजे एवढी काही अशी अवघड गोष्ट नसते. सहज साध्य होऊ शकते.
आणि असंही की आपण आता त्या ॲडमिटच झालेल्या आहेत, तर आपल्या स्टाफपैकी काही जण आपण त्यांना भेटायला सुद्धा जाऊ. असं जेव्हा त्यांनी म्हटलं, तेव्हा शांताबाई रत्नानं म्हटलं की मला सुद्धा त्यांना भेटायला यायचं आहे, मलाही तुमच्यासोबत येऊ द्या. हेडमास्टरांनी तेवढ्यापुरतं हो म्हटलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते 4-5 जण गेले, तेव्हा मात्र रत्नाला सोबत नेणं त्यांना सोयीचं वाटलं नाही आणि तसा रत्नानेही आग्रह केला नाही. ते जाऊन भेटून आले. त्यांच्या सांगण्यानुसार छातीचं ऑपरेशन डॉक्टरांनी केलं होतं. त्यातला जो खराब झालेला भाग होता, तो सगळा काढून टाकला होता आणि मग त्यांना केमो सुरू करणार होते. साधारणतः एखाद्या महिन्यात त्या परत गावाकडे येतील. म्हणजे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर तिथे एक त्यांना केमो देणार आणि नंतरचे केमो मग ते अकोल्याच्या तुकाराम हॉस्पिटलमध्ये, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेणार आहेत, असं त्या हेडमास्टरांना आणि इतरांना शांताबाईंनी सांगितलं होतं. रत्नाला बरं वाटलं की त्या आल्या की त्यांना भेटून आपल्याला काय काय करायचं याच्या योजना ती मनामध्ये बांधू लागली आणि तिच्या मनाची इच्छा पूर्णही झाली. खरंच एका महिन्यामध्ये शांताबाई घरी आल्या. हे जेव्हा तिला कळलं, त्यावेळेस तिला राहवलं गेलं नाही. पण हे कळलं तिला गावात असताना सुट्टीच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी शाळा. मग शाळेत गेल्यावर त्यांना भेटायला जाऊ असा विचारही तिच्या मनात आला नाही. तिनं सरळ वंदनाचं घर गाठलं, वंदनाला सोबत घेतलं आणि दोघी जणी शांताबाईला भेटायला वाड्यावर गेल्या. शांताबाईला पाहताच पुन्हा तिला मोठ्यानं रडं आलं. शांताबाई तिला जवळ घेऊन समजावत होत्या, तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या, डोक्यावरून हात फिरवत होत्या, तिचे डोळे पुसत होत्या, पण ती मात्र थांबत नव्हती. वंदनाच्याही अर्थात डोळ्यात पाणी आलं होतं. बायकांची ही सहज प्रवृत्ती असते. एखादी बाई जर रडायला लागली तर तिच्या दुःखाचा आवेग पाहून बाकीच्या बायकासुद्धा रडायला लागतात आणि वंदनाचंही तेच झालं होतं. तेव्हा शांताबाई म्हणाली वंदनाला, अहो बाई, तुम्ही तरी गप्प राहा ना, तुम्हीही रडायल्या, रत्नाबाई रडायल्या, तुम्ही दोघी माझा विचार करा. मी आजारी आहे, मला त्रास होतो या गोष्टीचा. आणि ही गोष्ट ऐकल्यावर मात्र रत्नाचं रडणं, वंदनाचंही डोळे गाळणं बंद झालं. त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की खरोखर आपण अशा पद्धतीनं वागलं तर त्याचा वाईट परिणाम शांताबाईवर होऊ शकतो. आणि त्या थांबल्या. दोघींनी आपापले डोळे थोडं थोडं पाणी घेऊन पुसले, पाण्यानं पुसले आणि मग काही वेळ आणखी गप्पा मारून त्या दोघी घराकडे निघाल्या. पण निघण्याआधी रत्नानं शांताबाईंना म्हटलं होतं की तुम्ही बऱ्या व्हा बरं. तुम्ही बऱ्या झाल्या की मी सगळ्या शाळेतल्या मुलांना, आपल्या स्टाफला सुद्धा पेढे वाटणार. लवकर बऱ्या व्हा. तिची आपल्याबद्दलची भावना ही शांताबाईंना कळली आणि त्यांचंही मन भरून आलं आणि त्या म्हणाल्या, रत्नाबाई, तुमच्या मनासारखंच होईल. तुम्ही फक्त पेढे आणण्याची तयारी ठेवा. रत्नानंही हो म्हटलं आणि वंदना आणि रत्ना गावाकडे परत आले. त्याच्यानंतर आणखी काळ गेला. साधारणतः 4-5 महिन्याचा काळ गेला. कारण मध्ये 3 केमो घ्यायचे होते. 3 केमो घेणं संपलं
आणि मग रत्ना त्यांना भेटायला गेली. म्हणजे रत्नानं असं ठरवलं होतं की दर शुक्रवार हा गावातला बाजाराचा दिवस, दर शुक्रवारी दुपारी त्यांना भेटायला जायचं. म्हणजे त्यावेळी ती सोबत गोविंदाला घेत होती आणि ती जातही होती. एक दिवस अशीच मग गेल्यानंतर रत्नाला शांताबाईंनी आनंदाची वार्ता सांगितली की रत्नाबाई, डॉक्टरांनी असं सांगितलं की आता माझा कॅन्सर पूर्णपणे बरा झालेला आहे, आता मला कुठलाही धोका नाही, तेव्हा तुम्ही आता तुमची तयारी ठेवा. आणि रत्ना म्हणाली, नक्की नक्की आपण सोमवारी हा कार्यक्रम करू. दोघींनी एकमेकीला होकार दिला आणि रत्ना गोविंदासह शांताबाईच्या वाड्याच्या पायऱ्या मोठ्या आनंदानं उतरू लागली. आता तिला फक्त सोमवारचीच वाट पाहणं होतं. सोमवार कधी उगवतो आणि कधी आपण हा कार्यक्रम करतो असं तिला झालं होतं. ती त्या आवेगातच शाळेमध्ये पोहोचली, हेडमास्तरांना भेटली आणि त्यांनाही सांगितलं की सर, आपल्या शाळेमध्ये जेवढी मुलं असतील तेवढ्या मुलांना आपल्याला पेढा वाटायचा आहे, शांताबाईंना सुद्धा आणायचं आहे आणि शांताबाईसाठी मला एक चांगली पैठणी तुम्ही तुमच्या घरच्या बाईंना सोबत न्या दुकानामध्ये आणि चांगली पैठणी त्यांच्यासाठी आणा. आणि कुलकर्णी सरांना तिनं विचारलं की सर, तुम्ही सांगा बरं काय किती बजेट लागेल, आपल्या वर्गामध्ये किती, आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि मग आपल्याला किती पेढे आणावं लागतील, एका विद्यार्थ्याला एक पेढा आणि आपली मंडळीसुद्धा त्याच्यामध्ये धरा. कुलकर्णी सरांनी सगळा बजेट लावला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला साधारणतः 550 पेढे लागतात. हे 550 पेढे म्हणजेच 6 किलो एवढे पुरे होतात. 6 किलो पेढे आणले तर आपल्या 550 मुलांना देऊन ते शिल्लकही उरू शकतात थोडेफार. तर अशा पद्धतीनं 6 किलो पेढ्याचे पैसे आणि साडीचे पैसे रत्नानं हेडमास्तरांकडे दिले. आणि ती जेव्हा घराकडे आली त्यावेळेस तिचं ध्यान सोमवारकडेच गुंतलेलं होतं. मनामध्ये इतका आनंद उसळून येत होता की तिला कधी सोमवार उगवतो आणि कधी नाही असं झालं होतं. बघूया सोमवारी काय घडते. तोपर्यंत या माझ्या पोस्टला, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. आभारी आहेच. भेटू.